श्री स्वामी समर्थ. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्व संकष्टी चतुर्थींपैकी अत्यंत महत्त्वाची आणि खास अशी संकष्टी चतुर्थी असते. जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी असते. ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे आहे तर त्यांनी या संकष्टीपासून ते व्रत सुरू करायचे असते. आणि हे व्रत सुरू करताना आपण ते संकल्प करून करू शकतो किंवा संकल्प न करता सुद्धा करू शकतो. जर आपल्याला फक्त 11 किंवा 21 अशा संकष्टी चतुर्थी करायच्या असतील तर आपल्याला संकल्प करायचा आहे की मी 11 संकष्टी चतुर्थी करेन. आणि जर आपल्याला कायमस्वरूपी हे व्रत करायचे असेल तर आपल्याला संकल्प करण्याची आवश्यकता नसते. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते. त्याचप्रमाणे पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र आपण आवर्जून परिधान करायचे आहेत. गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक करायचा आहे. तसेच बाप्पांना दुर्वा, जास्वंदीची फुले, मोदक तर या गोष्टी सुद्धा अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे बाप्पांची कृपा ही आपल्यावरती सदैव राहील. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. ज्यांना सर्व संकष्टी चतुर्थी करणे शक्य नाही तर त्यांनी फक्त वर्षातून एकदा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जरी उपवास केला तरी सुद्धा हे फलदायी ठरत असते. अशा या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाहीत. काही पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाहीत. तसेच या दिवशी आपल्याला काही चुका सुद्धा करायच्या नाहीत. कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाहीत, कोणत्या भाज्या बनवायच्या नाहीत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपण जेव्हा व्रत करतो तर ते आपण 3 प्रकारे करू शकतो. म्हणजे निर्जला व्रत करू शकतो, काहीही न खाता पिता. परंतु प्रत्येकाला निर्जला व्रत करणे शक्य नसते. त्यामुळे मग आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणजे फक्त दूध घेऊन आणि फळे खाऊन सुद्धा हे व्रत करू शकतो. आणि तिसऱ्या पद्धतीने म्हणजे आपण उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊन आपण हे व्रत करू शकतो. परंतु आपल्याला काही पदार्थ खाणे मात्र टाळायचे आहे. जरी आपण उपवास करणार असू तरी सुद्धा काही पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाहीत. आणि आपण जर उपवास करणार नसू तर आपल्याला सात्विक अन्नपदार्थच या दिवशी खायचे आहेत. आता आपण जर उपवास करणार असू, उपवासाचे पदार्थ खाणार असू तर यामध्ये सैंधव मिठाचाच वापर आपल्याला करायचा आहे. जे काही आपण उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत, साबुदाणा खिचडी असेल किंवा इतर पदार्थ, तर यामध्ये सैंधव मीठ वापरायचे आहे. सैंधव मिठामुळे आपल्या शरीराला असलेली जी सोडियमची गरज आहे तर ती पूर्ण होते. तसेच आपण शाळ्याचे पाणी म्हणजे नारळ पाणी, दूध हे घेऊ शकतो. अंजीर, खजूर, शेंगदाणा किंवा शेंगदाण्याचे लाडू, काजू, बदाम, खारीक, पिस्ता तर अशी जी ड्रायफ्रूट्स आहेत तर ती खाऊ शकतो. तसेच आपण रताळे, वरवीचे तांदूळ आणि फळे सुद्धा खाऊ शकतो. मग फळांमध्ये आपण सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू तर अशी जी काही फळे असतील तर ते आपण खाऊ शकतो. फक्त जांभूळ जे आहे तर ते उपवासाला चालत नाही. चिंच जे आहे तर ते उपवासाला चालत नाही. फणस जे आहे तर ते सुद्धा उपवासाला खाल्ले जात नाही. आणि आपल्या शरीरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी जास्तीत जास्त रसदार फळे जी आहेत तर ते आपल्याला खायची आहेत. आता आपण या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नयेत. आपण जर उपवास करणार नसू तर मांसाहार चुकूनही करायचा नाही. अंडी असेल, मांस, मटण, मासे अजिबात आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या अजिबात बनवायच्या नाहीत आणि खायच्या नाहीत. तसेच आपण या दिवशी भोपळासुद्धा खायचा नाही. जसं की दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल. आपण जे काही पदार्थ बनवतो तर यासाठी आपल्याला सूर्यफूल तेल असेल किंवा सोयाबीन तेल असेल तर यामध्ये आपल्याला पदार्थ जे आहेत तर ते आपण बनवू शकतो. परंतु मोहरीच्या तेलाचा वापर करणे आपल्याला टाळायचे आहे. आता काही भागांमध्ये या दिवशी भगरही खात नाहीत. आपल्या भागानुसार आपल्याला भगर खायची किंवा नाही, खाल्ली तरी चालते आणि नाही खाल्ली तरी हरकत नाही. भगर म्हणजे काय तर वरीचे तांदूळ. काही जण संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना वरीचे तांदूळ जे आहेत तर ते खात नाहीत. तसेच काळे मीठ खाऊ नये. उपवास करणाऱ्या व्यक्तीने कोणाचे हे उष्टे खाऊ नये आणि अगदी आपले उष्टे सुद्धा कोणाला देऊ नये. घरामध्ये जरी लहान बाळ असेल तरी त्या बाळाचे सुद्धा उष्टे खायचे नाही. आपल्या व्रताचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे. पॅक केलेले ज्यूस असतील, कोल्ड्रिंक्स असतील तर हे सुद्धा आपल्याला घ्यायचे नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला त्या नैवेद्यावरती तुळशीचा वापर आपल्याला करायचा नाही. बाप्पांना सुद्धा तुळस जी आहे तर ती अजिबात अर्पण करायची नाही. उपवास जेव्हा आपण सोडणार आहोत तर त्यावेळेला सुद्धा कांदा लसूण विरहित आपल्याला भोजन बनवायचं आहे. या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्जच करायचा आहे. तसेच आपल्याला मुळा, गाजर, बीट तर हे खाणेसुद्धा टाळायचे आहे. आणि जी काही आपण भाजी बनवणार आहोत तर कांदा लसूण विरहितच ही भाजी बनवायची आहे. आपण पालेभाज्या बनवू शकतो किंवा एखादी
वडी बनवू शकतो, एखादा गोडाचा पदार्थ उपवास सोडण्यासाठी बनवू शकतो. परंतु कांदा लसणाचा वापर भाजीमध्ये अजिबात करायचा नाही. आणि चंद्रोदय होण्याच्या अगोदर उपवास अजिबात सोडायचा नाही. ढगाळ वातावरण असतं त्यावेळेला चंद्रोदय दिसत नाही, तर तेव्हा जी काही चंद्रोदयाची वेळ आहे त्यावेळेला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे, चंद्रदेवांची पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि यानंतरच उपवास सोडायचा आहे. चंद्राला जेव्हा आपण अर्घ्य देतो त्यावेळेला ते पायावरती पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला करायच्या नाहीत. जसं की शक्यतो दिवसा झोपणे टाळायचे आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांना तुळशीपत्र असेल किंवा तुळशीच्या मंजुळा असतील तर त्या अर्पण करायच्या नाहीत. या दिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत, चामड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत. तसेच घरामध्ये अस्वच्छता आपल्याला ठेवायची नाही. जेव्हा आपण पूजा करतो तर पूजेमध्ये सुकलेली फुले असतील, सुकलेल्या दुर्वा असतील तर याचा वापर करायचा नाही. कोणत्याही तुटलेल्या वस्तूंचा वापर करायचा नाही. तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही. घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मग आपण कितीही कठीण व्रत केले किंवा उपवास केला, अगदी आपण निर्जला जरी व्रत केले तरी सुद्धा जर आपण घरामध्ये कलह केला तर या व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही. दारामध्ये कोणी आलं तर त्याला परत तसंच पाठवायचं नाही, काही ना काही द्यायचं आहे. गोमाता दारामध्ये आली तर तिला आपल्या घरामध्ये जे काही बनवलेलं असेल त्याचा एक का होईना घास द्यायचा आहे. पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही. तसेच या दिवशी केस नखे कापणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. तर ह्या ज्या चुका आहेत, अगदी छोट्या छोट्या चुका आहेत, या जर आपण व्रताच्या उपवासाच्या दिवशी करत असू तर मग आपण जे काही व्रत करतो, उपवास करतो तर याचे फळ आपल्याला मिळत नाही.